श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्ष्यांची गाणी याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत. आपल्याला कोकिळ या नरपक्षाचं कुहू कुहू हा गाणं माहीत आहे, किंवा आपण कुहू कुहूला गाणं असं म्हणतो. आता हे कुहू कुहू गाणं मार्चच्या मध्यात सुरू होतं ते ऑगस्टपर्यंत चालतं. असे अनेक पक्षी आहेत की ह्या काळामध्ये गाऊ लागतात. मग ह्या गाण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगितलाच. आणि जो पक्षी ज्या परिसरामध्ये गातो तो नेहमी गाताना जर आपल्याला दिसला तर आपल्याला निश्चित लक्षात येतं की त्या परिसरात तो पक्षी घरटं करणार आहे, आणि म्हणूनच तो गात असतो. आता असे कोणकोणते पक्षी आपल्या घराच्या परिसरात आहेत? आपल्या घराच्या परिसरात आपण जर कान देऊन ऐकलं तर सगळ्यात पहिला गाणारा पक्षी आहे तो दयाळ. तो उंच झाडावर किंवा तुमच्या घराच्या टेरेसवरच्या पाण्याच्या टाकीवरच्या पाईपवर सुरेल गाताना दिसतो. अगदी पहाटेपासून दिवसभर तो गात असतो. त्यानंतर कोकिळ तर मी सांगितलाच. त्याच्यानंतर चष्मेवाला म्हणून एक पक्षी आहे. तो थोडा उशिरा, म्हणजे साधारण एप्रिलच्या अखेरीस गायला लागतो, आणि तो अगदी चिमणीपेक्षा लहान पण सुंदर पक्षी आहे आणि खूप नाजूक गातो. सकाळी दिवस उजाडता गातो. तो जर तुम्ही ऐकलात तर त्याला काळजीपूर्वक ऐकलात तर तुम्हाला निश्चितच त्याचं गाणं आवडेल. त्यानंतर आणखीन एक गाणारा पक्षी, त्याचं गाणं जरी सुरेल फार नसलं तरी तो गातो. त्याचं नाव आहे चिरक किंवा इंडियन रॉबिन. हा तर पक्षी फेब्रुवारीच्या मध्यातच घरटं करतो, त्यामुळं त्याचंही गाणं जानेवारीपासून चालू होतं. त्याच्यानंतर आणखीन जे पक्षी आपल्या परिसरात आपल्याला गाताना ऐकू येतात त्यात म्हणजे बुलबुल आहे, त्यानंतर भांगपाडी मैना आहे, त्यानंतर मैना आहे. असे पक्ष्यांनी आपल्या परिसराला एक प्रकारचं संगीत बहाल केलेलं आहे. आणखीन एक सरळ सातत शिट्या घालणारा पक्षी आहे, तो म्हणजे सुबक. किंवा त्याला इंग्रजीत आम्ही कॉमन आयोर असं म्हणतो. छोटा आकाराचा पिवळा धमक्क पक्षी, नर फार सुरेख शिट्या मारतो, अशी लांब शीळ घालतो आणि आपला परिसरावर हक्क सांगतो, आणि त्याचबरोबर मादीला आकर्षित करतो. आता आपण गाणाऱ्या पक्ष्यांची नावं ओळख पाहून घेतली. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्ष्यांविषयी सांगितलेली माहिती ऐकली. कार्यक्रमाची वेळ आता संपत येते, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास दरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.